नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल दिसून येत आहे। कधी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कुठे तापमानाचा पारा वाढलेला दिसतोय। हवामान विभागाने आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे। यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। विशेषतः ज्या भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तेथील नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी प्यावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे। दरम्यान काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे। अचानक आलेल्या या हवामान बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे। हवामानातील या बदलांवर हवामान विभाग सतत लक्ष ठेवून असून वेळोवेळी आवश्यक सूचना जारी करत आहे। नागरिकांनी अधिक माहितीसाठी हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। तसेच पुढचे 4 दिवस हवामान कसं असेल याची माहिती हवामान तज्ञ उमाशंकर दास यांनी दिली आहे। महाराष्ट्रात पुढच्या 7 दिवसांमध्ये हळूहळू तापमान वाढ होणार आहे। 4 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।